म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगावंच वाटतं, तुकोबरायांनी आपलं आयुष्य जीवन जगत असताना काही तत्व आमच्या समोर ठेवले. अभंगामध्ये प्रवेश करत असताना तुकोबराय सांगतात, भक्तांचा भाव शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. ठीक आहे ना, आम्ही व्यक्तीशी चर्चा करतो, व्यक्तीशी बोलतो खरं, परंतु बोलत असताना त्या व्यक्तीचं मत, त्या व्यक्तीचं चित्त आमच्या बरोबर, आमच्यासाठी शुद्ध आहे की नाही हे मात्र आम्हाला समजत नाही. मग देव असं म्हणतात, तुकोबराय असं म्हणतात, जर देवाला आम्हाला भेटायचं असेल, देवाला जर आम्हाला बघायचं असेल आणि देवाची प्राप्ती करायची असेल, तर महाराज आमच्या चित्ताकडं बघणं आणि चित्ताला शोधणं मात्र आमचं पहिलं काम असेल. म्हणून माझे तुकोबराय आज सांगून जात आहेत की आम्हाला भक्ती करायची आहे, परंतु असा भक्त आम्हाला बनायचंय की महाराज आमच्या देवाला सुद्धा आमच्याशिवाय करमलं नाही पाहिजे. आमचं असं होतं, आम्ही 2 दिवस बाहेर गेलो तर महाराज आम्ही कधी कधी घर सुद्धा विसरतो. का? अचानक घर सोडून आम्ही कुठेतरी बाहेर गेलोय, घरची आठवणही येत नाही आम्हाला. त्याचं कारण एक असं आहे की ज्यावेळी आमची लोक सोडून आम्ही बाहेर जातो, त्यावेळी नवीन विश्वाची ओळख आम्हाला होत असते. 4 ते 5 दिवस बाहेर काढू, मी म्हणते 10 दिवस बाहेर काढू, 1 महिना बाहेर काढू, परंतु महिना झाला की आम्हाला वाटतं नाही नाही बाहेर राहून आता काय उपयोगाचं नाही, आपल्याला माघारी परत गेलं पाहिजे. कुठं? अंधेरीमध्ये येणं गरजेचं आहे. तसंच महाराज भक्तही तसाच आहे, भक्ती करतो आहे, आपल्या इच्छेनं भक्ती होत आहे, आपल्या स्मरणानं मैवाफो देवाला भजत आहे. परंतु पुन्हा एकदा सांगावं वाटतं की देवाला आवडते ना अशी भक्ती जर आमच्याकडून झाली तर देव सुद्धा पुन्हा आम्हाला त्याच्याकडे ओढत असतो आणि त्याच्या करता आम्हाला त्याच्याकडे जायचंय. म्हणून देवाची भक्ती इतकी शुद्ध असावी जशी तुकोबरायांना आवडते, ज्ञानोबरायांना आवडते. तुकोबरायांनी सांगावं, भक्ती करा, पण कशी करा? जिव्हाळ्याने, प्रेमाने आणि आनंदाने करा, की ज्यानं देवाला सुद्धा आनंद प्राप्त होईल. आम्ही भक्ती करतो ना, आमची भक्ती कशी असते? आम्हाला जसं पटेल तशी आमची भक्ती. आम्हाला वाटतंय ना आज कीर्तन 6 ते 8 घ्यायचं, आम्हाला वाटतंय ना आज कीर्तन 7 ते 9 घ्यायचं, आम्हाला वाटलं की महाराज आम्ही टायमिंग चेंज करतो. आम्हाला हरिपाठ करायचा होता हरिपाठ, परंतु अचानक कुठेतरी बाहेर जाणं झालं, आमचा हरिपाठ आहे तिथंच राहिला. आम्ही मनाला सांगतो काय हरकत नाही, संध्याकाळी आल्यावर 11-12 वाजता हरिपाठ करून घेऊ, फक्त काय नियम पूर्ण करायचे. आमची भक्ती अशी आहे महाराज, आम्ही वेळेनुसार आणि चित्तानुसार वागतो. परंतु तुकोबराय सांगतात की नित्य नेम नामे प्राणी ते दुर्लभ. का? कारण लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्याच्याकडे नियम आहे, ज्याच्याकडे साधन आहे, मैबापो ईश्वर त्याच्या जवळ असतोच असतो. म्हणून महाराज तुम्ही भाग्यवान लोक आहात की आमच्या शिवानंद महाराजांच्या सारख्या सत्पुरुषांच्या सानिध्यात तुम्हाला सुंदर असं आयुष्य घालवता येते. महाराज अशा सत्पुरुषांच्या मुखातून पडले